विमानतळावरती स्वाती आणि स्मिता गेले 7 ते 8 तास उभ्या होत्या. पायाचे तुकडे पडायची वेळ आलेली होती. शेवटी विमानच कॅन्सल झालं. दुसऱ्या कोणत्याही विमानांची तिकीटं अवेलेबल नव्हती आणि जी तिकीटं अवेलेबल होती ती फक्त 40 आणि 50,000 रुपयांची होती. परवडणार होतं का हे? शेवटी दोघीही जणी स्मिताच्या घरी आल्या. स्मिताचं घर जवळच होतं. टॅक्सीत बसल्यापासनं दोघीही जणी चिडचिड करत होत्या. दोघींनीही इतके महिने तयारी करून, सुट्टी काढून हे 4 दिवस काढलेले होते. फक्त दोघींना एकमेकींबरोबर वेळ घालवायचा होता. कित्येक दिवसांनी ही संधी चालून आलेली होती आणि ती गेली वाया. घरी आल्यानंतर स्मिताने जेवणखाण केलं. सगळं झाल्यानंतर ती परत नवीन उत्साहाने कामाला लागले. स्वाती तिथेच अडकलेली होती. अर्थात किती त्रास झाला होता. ती म्हणत होती एअरलाइन्स पैसे देणार आहेत, पण इकडनं एअरपोर्ट टू इकडे यायला खर्च नाही झाला का? त्यावरती स्मिता म्हणाली, तरी बरं आपण हॉटेल नुसतंच बुक करून ठेवलं, पैसे भरलेच नाही. आता मान्य आहे की आपला एक दिवस फुकट गेला आणि हा सगळा त्रास झाला, पण आपल्याकडे अजून 3 दिवस आहेत. आपण काहीतरी प्लॅन करू. स्मिताने तिला माहित असलेलं एक ठिकाण सांगितलं. तिकडचं बुकिंग सुद्धा केलं. जायची बस पण बुक केली. दोघीही जणी तिथे पोहोचल्या. स्वातीची कुरकुर चालूच होती. पण इतका त्रास झाला, इतके पैसे गेले, आपण इतकं ठरवलेलं होतं जयपूरला जायचं, सगळ्यावर पाणी फिरलं. त्यावरती स्मिताचं म्हणणं होतं, पण एवढेच पैसे गेले, पण आपल्याकडे ही छान जागा आहे, आपण मजा करू. दोघीही जणी त्या ठिकाणी पोहोचल्या. इथून पुढे आपली खरी गोष्ट चालू होते, त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत बघा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. स्मिता आणि स्वातीची त्या दिवशीची रात्रीची झोप मस्त झाली. स्वातीचे डोळे उघडले त्यावेळेला स्मिता बाजूला नव्हती. तिने पाहिलं तर फ्रेंच विंडो मधनं तिला समोरच्या पाराखाली बसलेली स्मिता दिसली. तिचे डोळे बंद होते. ही म्हणाली, बहुतेक हिचं ध्यान चालू झालेलं दिसतंय. थोडा वेळ पेपर चालला. तिथेच होता ठेवलेला. पेपर वाचून झाल्यानंतर बघते तर स्मिता नुसतेच डोळे उघडे ठेवून पारावरती बसलेली होती. मग स्वाती दात घासायला गेली. दात घासून बाहेर येऊन बघते तर स्मिताच्या हातात एक कप होता. बहुतेक तिने चहा घेतला असेल किंवा नेहमीप्रमाणे लिंबू पाणी असेल. स्मिता अनवाणी होती आणि समोरच्या गवतावरती चालत होती. एकीकडे कपातल्या पेयाचे सिप्स घेत होती. स्वाती बाहेर आली. तिला विचारलं, काय करतेस ग स्मिता? स्मिता हसून म्हणाली, काही नाही ग. स्वातीने विचारलं, मगाशी मी बघितलं तू पाराखाली डोळे बंद करून बसली होतीस, नंतर नुसतीच डोळे उघडे ठेवून बराच वेळ बसलेली होतीस. स्मिता म्हणाली, मी डोळे बंद करून ध्यान करत होते, श्वासाकडे लक्ष देत होते. मग डोळे उघडे ठेवून काय करत होतीस? स्मिता म्हणाली, काहीही करत नव्हते. स्वातीला आश्चर्याचा धक्का बसलेला होता. काहीही न करता नुसती बसली होतीस? स्मिता हसून म्हणाली, हो, नुसतीच बसलेले होते आणि आता सुद्धा नुसत्याच फेऱ्या घालते आहे. स्वाती म्हणाली, हे फक्त तुलाच जमू जाणे. पण स्मिता, तुझ्यामध्ये ना मला खूप फरक जाणवतो आहे.
पूर्वीसारखी तू चिडचिड करत नाहीस किंवा शांत असतेस. आता परवाच्या दिवशी आपली एवढी दगदग झाली, एवढे पैसे गेले, पण तरीही तुझं प्रत्येक वेळेला होतं, पण आपल्याकडे 3 दिवस आहेत, पण आपण मजा करूया. हे कसं काय साध्य करते आहेस ग? स्मिता हसून म्हणाली, आत्ता तू जे काही बघते आहेस ना, काहीही न करणं, ही माइंडफुलनेसची साधना मी करते. आत्ता डोळे बंद करून ध्यान केलं, श्वासाकडे लक्ष होतं, सगळं ठीक आहे. पण नुसती बसलेले होते ना, त्यावेळेला पंच ज्ञानेंद्रियांचा वापर करत होते. बघा, एकच झाड आहे. त्या झाडाच्या पानांचाही रंग वेगवेगळा आहे. इतक्या शेड्स आहेत त्या पानांच्या. गवताचा रंग बघते आहे, पक्षी आहेत, फुलं आहेत. ते कसे दिसतात ते सगळं बघते आहे. खाली बसलेले होते ना, हा पार सिमेंटचा नाहीये, मातीचा आहे. तो स्पर्श मी अनुभवत होते. तो स्पर्श कसा आहे? तो गुळगुळीत नाही आहे, पण अगदी खरखरीत पण नाही आहे. हवेची झुळूक आली, तो स्पर्श मी बघत होते. पक्षी किलबिलाट करताहेत. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा ऐकता येतोय का ते बघते आहे. ह्या फुलांचा वास येतो आहे का? आणि चक्क आला मला तो वास. पानांचा वास आला. इथे दव पडलेला आहे. त्याचा ओलसरपणा आत्ता मला चालताना जाणवतो आहे. डोळ्याला वेगवेगळे दिसणारे रंग, रूप, छटा, कानावर पडलेले आवाज, येणारे वास, हे सगळं मी बघत होते. आत्ता हा जो कप आहे त्याच्यात माझं लिंबू पाणी आहे. त्याची चव पहिल्यांदा कशी लागते आहे, नंतर कशी लागते आहे, तो द्रव पदार्थ तोंडात ठेवल्यानंतर काय वाटतं, त्याचा स्पर्श कसा होतो आहे, हे सगळं मी फक्त बघते आहे. स्वाती म्हणाली, अरे वा, ह्याच्यातही तुला मजा येतेय, म्हणजे ह्याच्यातही तुला सुख गवसतं आहे, आनंद गवसतो आहे. स्मिता म्हणाली, नाही, छान वाटणं, आनंद घेणं हा ह्या सरावातला भागच नाहीये. ह्या गोष्टी कोणत्याही प्रकारची विशेषणं, लेबल न लावता फक्त बघायची आहेत, साक्षी भावाने. ज्ञानेंद्रिय आपल्याला किती माहिती देत असतात, पण ती आपण घेतच नसतो. तो फक्त अनुभव घेत होते ज्ञानेंद्रियांनी मिळणाऱ्या माहितीचा. स्वाती त्यावरती म्हणाली, म्हणजे तुझ्या डोक्यात अगदी विचार सुद्धा नसतील. स्मिता हसून म्हणाली, विचार, अरे विचार असणारच आहे, ते येतात. फक्त काय आहे, त्या विचारांबरोबर मी बोलत नाही, म्हणजे बोलायचं नसतं. विचारांवरती विचार नाही करायचा. विचार आहेत ते येतात आणि जातात, मुद्दामून विचार नाही. त्यामुळे विचार आले ना सगळे, अगदी हाही विचाराला परवाच्या दिवशी 6-7 तास आपण विमानतळावर कसे उभे होत होते, येतानाची आपली चिडचिड, पण ते नुसतं डोळ्यासमोरनं येऊन गेलं. स्वाती म्हणाली, हे केल्यामुळे तुझ्यात एवढा फरक पडला? स्मिता हसून म्हणाली, माइंडफुलनेस मधल्या सरावातला हा एक भाग आहे. हे एवढंच म्हणजे माइंडफुलनेस नाही, पण हो, माइंडफुलनेसचा अभ्यास करत असल्यामुळे माझ्यात हा फरक पडला, हे मात्र नक्की. स्वाती म्हणाली, नवीन वर्ष येतं आहे ना, मी सुरुवात करणार आहे या सगळ्या गोष्टींना. स्मिता म्हणाली, नवीन वर्षाला अजून 4 दिवस आहेत. आत्तापासूनच सुरुवात कर. चल, माइंडफुली माझ्या बरोबर चालायला लाग. आणि दोघीही जणी गवतावरती सजगपणे चालायला लागल्या. नवीन वर्षामध्ये नर्चर्ड इन्साइट तर्फे आपण लाईव्ह भेटणार आहोत. त्यावेळेला या गोष्टींचा सराव करूच, वेगवेगळ्या गोष्टी बघू,
तुम्हालाही कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.